नमस्ते मित्रांनो, राशी राज या चॅनलवरती आपले स्वागत. जन्मांकाला जास्त महत्त्व असण्याचे कारण म्हणजे अंकामुळे संबंधित व्यक्तीच्या बाबतीत अनेक चांगल्या गोष्टींची तसेच त्या व्यक्तीला येणाऱ्या समस्यांची माहिती होते व त्यावरून त्या व्यक्तीला योग्य ते मार्गदर्शन करता येते. अंकशास्त्रात मार्गदर्शन करण्यासाठी जन्मांकाचाच जास्त उपयोग करण्यात येतो. मित्रांनो, चला तर मग पाहूया जन्मतारीख आणि जन्मांक. जन्मतारीख 10-19-28 असणाऱ्या व्यक्तीचा जन्मांक हा 1 असतो. 2-11-29 जन्मतारीख असणाऱ्या व्यक्तीचा जन्मांक 2 असतो. 3-12-21-30 जन्मतारीख असणाऱ्या व्यक्तीचा जन्मांक 3 असतो. 4-13-22-31 जन्मतारीख असलेल्या व्यक्तीचा जन्मांक 4 असतो. 5-14-23 तारीख असलेल्या व्यक्तीचा जन्मांक 5 असतो. 6-15-24 जन्मतारीख असलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. 7-16-25 जन्मतारीख असलेल्या व्यक्तीचा जन्मांक 7 असतो. 8-17-26 जन्मतारीख असलेल्या व्यक्तीचा जन्मांक 8 असतो. 9-18-27 जन्मतारीख असलेल्या व्यक्तीचा जन्मांक 9 असतो. 11 जन्मतारीख असलेल्या व्यक्तीचा जन्मांक 11 असतो. 13 जन्मतारीख असलेल्या व्यक्तीचा जन्मांक 13 असतो. 22 जन्मतारीख असलेल्या व्यक्तीचा जन्मांक 22 असतो. आणि 26 जन्मतारीख असलेल्या व्यक्तीचा जन्मांक 26 असतो. व्यक्तीच्या संपूर्ण जन्मतारखेतील सर्व अंकांची एक अंकी बेरीज म्हणजे त्या व्यक्तीचा भाग्यांक होय. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 15 जानेवारी 1985 रोजी झाला असेल तर ती तारीख 15/1/1985 अशी होते आणि त्या तारखेतील अंक 1+1+1+1+9+8+5 बरोबर 30 बरोबर 3+0 3 म्हणून त्या व्यक्तीचा भाग्यांक 3 असतो. एखाद्या व्यक्तीचे अंकशास्त्रीय वाचन करण्यासाठी जन्मांकाखालोखाल भाग्यांकाचा वापर केला जातो. भाग्यांकावरून ती व्यक्ती साधारणपणे कोणत्या प्रकारचे आयुष्य जगेल हे सांगता येते. जन्मांक आणि भाग्यांकाचे गुणदोष सारखेच असतात. भाग्यांकावरून त्या व्यक्तीचा आयुष्याचा प्रवास कोणत्या दिशेने होईल हेही सांगता येते. एखाद्या व्यक्तीला शुभांक, करिअर वगैरे सुचवताना जन्मांकाबरोबरच भाग्यांकाचाही विचार केला जातो. आयुष्याचा जोडीदार निवडताना प्रामुख्याने भाग्यांकाचा विचार केला जातो. त्याचबरोबर जन्मांकाचाही विचार केला जातो. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.